Welcome 12th Success Academy students, physics online lecture. So yesterday last lecture we have studied about the angle of contact. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल की तीन प्रकारचे लिक्विड्स असतात. लिक्विड पार्शियली वेट्स द सॉलिड. एक्झाम्पल कुठलं? केरोसिन विथ ग्लास. लिक्विड डज नॉट वेट्स द सॉलिड, की जे अजिबात विझवत नाही, त्यासाठी कुठला आहे? मर्क्युरी विथ ग्लास. त्यानंतर लिक्विड कम्प्लिटली वेट्स द सॉलिड, म्हणजे त्या ठिकाणी कुठला येणार आहे? इट इज द वॉटर विथ ग्लास. बरं, प्युअर वॉटर विथ क्लीन ग्लास असं म्हटलं तरी पण चालू शकते. मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल की हा जो मधला भाग आहे की जिथं सॉलिड आणि लिक्विड कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहे, त्या ठिकाणी सरफेस कसा असतो? हॉरिझॉन्टल असते बघा. पण ज्या ठिकाणी लिक्विड आणि सॉलिड सरफेस हे काय आहेत? कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. लिक्विड आणि सॉलिड सरफेस जिथं कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्या ठिकाणी मात्र कुठला ना कुठला तरी शेप झालेला आहे, कॉन्केव्ह झालेला आहे किंवा कॉन्व्हेक्स झालेला आहे किंवा सेमी कॉन्केव्ह झाले, पण त्या ठिकाणी ते हॉरिझॉन्टल राहत नाही. लक्षात आलं? आणि आपल्याला हेच एक्सप्लेन करायचं आहे थेअरीच्या सहाय्यानं. सम लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. माझ्या पेनच्या इंडिकेशनकडे लक्ष आहे. सम लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड डज नॉट रिमेन हॉरिझॉन्टल. हेच आपल्याला काय करायचं आहे? थेअरीच्या आधारे एक्सप्लेन करायचं आहे. मग या तिन्ही पण प्रकारचे लिक्विड्स येणार आहेत. कुठले कुठले? पार्शियली वेट्स, डज नॉट वेट आणि कम्प्लिटली वेट. मग हे करत असताना आपल्याला आणखी एक क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो की ह्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे बघा? अॅक्यूट आहे. या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे? ऑब्ट्यूस आहे. या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आहे. तर हे पण ह्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो. लक्षात मी काय सांगितलं ते सगळ्यांना लक्षात येते? मग त्यासाठी आता आपल्याला एक डायग्राम बघायची आहे. की त्याचा डायग्राम आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. बघा, सगळ्यांना डायग्राम दिसते. पहिल्यांदा क्वेश्चन वाचूया आपण. काय क्वेश्चन आहे बघा? सगळ्यांना दिसते क्वेश्चन याच्यामध्ये. एक्सप्लेन वाय द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज कॉन्टॅक्ट विथ सॉलिड इज नॉट हॉरिझॉन्टल. तोच प्रश्न पुन्हा बोर्डाला काय पडलाय बघा. और एक्सप्लेन, दिसते सगळ्यांना? और एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ काय आहे बघा? एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स सरफेस. म्हणजे त्या तिन्ही केसेसमध्ये एक कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स येईल. थोडक्यात डज नॉट वेट आणि पार्शियली वेट ऑफ लिक्विड ऑन द बेसिस ऑफ मोलेक्युलर फोर्सेस. मोलेक्युलर फोर्सेस कुठली कुठली आठवतात का? बघा, मोलेक्युलर थिअरी आपण परवा घेतली होती. अडेसिव्ह फोर्स, मोलेक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स असेल तर अडेसिव्ह फोर्स, मोलेक्युलर ऑफ सेम सबस्टन्स असेल तर कोहेसिव्ह फोर्स. लक्षात आलं याच्यामध्ये? मग या ठिकाणी आता एक तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी एक काय घेतलेलं आहे? देर इज अ लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. लक्षात घ्या, मी कुठला शब्द वापरला? लिक्विड. प्रत्येकाला लिक्विड म्हणजे वॉटरच, पाणी म्हणजे लिक्विड असं वाटतंय, पण लक्षात ठेवा जगात अनेक प्रकारचे लिक्विड आहेत. त्यामुळे मी इथं वॉटर हा शब्द वापरला नाहीये, लिक्विड म्हटलंय. सो हिर इज अ लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. तर लिक्विडच्या सरफेसवरती काय असणार? लिक्विड मोलेक्युल्स. त्यातला ए नावाचा एक मोलेक्युल आहे बघा, आणि त्याचा हा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. ए कसा आहे? इट इज टचिंग टू द सॉलिड सरफेस किंवा ए इज व्हेरी नियर टू द सॉलिड सरफेस. मग याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा 3 मीडियम मधून गेलाय बघा. एक म्हणजे सॉलिड मधून, दुसरं म्हणजे लिक्विड मधून, तिसरं मध्ये एअर मधून गेलेला आहे. लक्षात आलं मी काय सांगितलं? आता मला सांगा, इथं सॉलिड आहे आणि इथं काय आहे? लिक्विड आहे. सॉलिड लिक्विड मध्ये कुठला असणार हो? अडेसिव्ह फोर्स का कोहेसिव्ह फोर्स? सांगू शकताय? सॉलिड लिक्विड मध्ये कुठला असणार आहे? अडेसिव्ह फोर्स का कोहेसिव्ह फोर्स? दॅट इज द, सांगू शकताय? करेक्ट, अडेसिव्ह फोर्स. या ठिकाणी भरपूर प्रत्येक मॉलिक्युलची, इथला मॉलिक्युल इथल्या मॉलिक्युल यांच्यामध्ये काय असणार आहे? अडेसिव्ह फोर्स. या सगळ्यांचा रिझल्टंट जो आहे तो दाखवलाय एपी बार, म्हणजे रिझल्टंट अडेसिव्ह फोर्स जो आहे म्हणून इथे FA बार म्हणले बघा. हा कसा असतो? हा सरफेसला परपेंडिक्युलर असतो. हा कसा असतो बघा? सरफेसला परपेंडिक्युलर असतो. लक्षात आलं? हा झाला टोटल अडेसिव्ह फोर्स. त्यानंतर इथं मला सांगा, इथं लिक्विडला लिक्विडचीच असणार आहेत, कारण ए कुठल्या प्रकारचा आहे? ए हा लिक्विड आहे आणि इथले पण कसे असणार आहेत? लिक्विड. लिक्विडला लिक्विडच असणार आहेत. इथला कुठला फोर्स असणार? इथले फोर्सेस कुठले आहेत? कोहेसिव्ह फोर्सेस. या सगळ्यांचा जो रिझल्टंट आहे तो आपण दाखवलाय EQ बारनं, आणि EQ बार हा सरफेसला 45 डिग्रीमध्ये असतो. बघा, रिझल्टंट अडेसिव्ह फोर्स हा सरफेसला परपेंडिक्युलर. हा कसा असतो? सरफेसला परपेंडिक्युलर आहे. आणि रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स लिक्विड आणि लिक्विडचा तो मात्र सरफेसला 45 डिग्री आहे. त्यानंतर तिसरं कुठलं राहिलं? तिसरं राहिलं
लिक्विड आणि एअर, तर परवासारखंच एअरच्या मोलेक्युलची संख्या, एअरची मोलेक्युलची डेन्सिटी कमी आहे, त्यामुळे तिथला फोर्स ऍडझिव्ह असणार, पण तो निग्लिजिबल असतो. म्हणजे थोडक्यात या ए वरती बेसिकली, आणि इथला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण काय पकडलाय, निग्लिजिबल. टोटल 4 फोर्स होते, त्यातला एअरचा ऍडझिव्ह फोर्स निग्लिजिबल, ग्रॅव्हिटेशनचा फोर्स वेटचा निग्लिजिबल. म्हणजे ह्या ए सारख्या मोलेक्युल वरती आता 2 फोर्सेस काम करायला लागलेत. एक म्हणजे रिझल्टंट ऍडझिव्ह फोर्स परपेंडिक्युलर सरफेसला कसा आहे, परपेंडिक्युलर, आणि रिझल्टंट कोएझिव्ह फोर्स हा 45 डिग्रीला आहे. बरोबर आहे. मग ह्यांच्या दोघांचे वर्ण आता आपण एक्सप्लेन करायचं आहे की थोडक्यामध्ये नेमकं कॉन्केव्ह शेप का होतो, कॉन्व्हेक्स शेप का होतो आणि थिटा 0 का होत असतो. लक्षात. म्हणजे थोडक्यामध्ये ह्या ए वरती बेसिक 2 फोर्सेस ऍक्ट व्हायलेत. एक म्हणजे ऍडझिव्ह फोर्स परपेंडिक्युलर, कोएझिव्ह फोर्स रिझल्टंट कोएझिव्ह फोर्स 45 डिग्री. आता ह्यांच्यावरनं आपण ठरवणार आहे की त्याचा शेप कॉन्केव्ह का असतो, कॉन्व्हेक्स काय असतो, आणि काय सांगू शकतो आपण 0 डिग्री का असतो. लक्षात आलं. इथं पण येते लक्षात. ठीक आहे. तर आता आपण 3 प्रकारचे लिक्विड घेणार आहोत. त्यातलं पहिली आपण केस बघूया. लिक्विड पार्शियली वेट्स द सॉलिड, म्हणजे कुठली हो, केरोसिन विथ ग्लास. आता ह्या केसमध्ये काय काय होणार आहे बघा. तर ह्या केसमध्ये आता आपण बघितलं की त्या ए वरती नेट फोर्स 2 असणार आहेत. एक ऍडझिव्ह फोर्स रिझल्टंट आणि कोएझिव्ह, म्हणजे FA बार आणि FC बार. ऍडझिव्ह फोर्स आहे तो FA बार आणि कोएझिव्ह फोर्स FC बार. पण इन केस ऑफ पार्शियल वेट्सच्या बाबतीमध्ये, मी आता बोलतो इन केस ऑफ पार्शियल वेट्सच्या बाबतीमध्ये ऍडझिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोएझिव्ह फोर्स. हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. ऍडझिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोएझिव्ह फोर्स. मग मला सांगा त्यामुळे काय होणार हो, ऍडझिव्ह फोर्स बघा, ऍडझिव्ह फोर्स हा कोएझिव्ह फोर्स पेक्षा काय दाखवलाय बघा, मोठा दाखवलाय. बघा दिसते सांगा ना, ऍडझिव्ह फोर्स जो आहे हा दिसतो तुम्हाला, ऍडझिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोएझिव्ह फोर्स. हा कोएझिव्ह फोर्स आहे FC बार, याच्यापेक्षा हा मोठा आहे. सो इन केस ऑफ लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड, त्या केसमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल, तर थोडक्यामध्ये FA बार, थोडक्यामध्ये ऍडझिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन FC बार. सो ऍडझिव्ह फोर्स मोठा दाखवायचा, कोएझिव्ह फोर्स लहान दाखवायचा. मग 2 वेक्टर असतील तर आपण पॅरालोग्राम प्रमाणे त्यांचा रिझल्टंट कुठं असतो, करेक्ट, डायगोनल वरती. म्हणजे FR बार काय झाला, त्याचा रिझल्टंट झाला. FR बार काय झाला, रिझल्टंट झाला. लक्षात आलं. थोडक्यात मध्ये इन केस ऑफ लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड, त्या केसमध्ये FA बार इज ग्रेटर दॅन FC बार. ड्रॉइंग करतानाच FA बार मोठा काढलाय बघा आणि FC बार लहान काढलाय. मग ह्याचा पॅरालोग्राम कम्प्लीट केला आपण, बरोबर. मग अशा वेळा पॅरालोग्रामचा जो डायगोनल आहे तोच काय असतो, रिझल्टंट. मग रिझल्टंट कुठे गेला बघा, सॉलिडमध्ये गेला, लिक्विडच्या बाहेर गेला. FR बार म्हणजे कोण झाला, रिझल्टंट, बरोबर आहे. आता मी वाक्य काय सांगतो बघा, लक्षात ठेवा. नेहमी ह्या लिक्विडचा जो टँजंट आहे, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ह्या लिक्विडचा जो टँजंट आहे तो इक्विलिब्रियमसाठी, म्हणजे समतोल राखण्यासाठी काय करत असतो, तर ह्या रिझल्टंट फोर्सला, या रिझल्टंटला तो नेहमी परपेंडिक्युलर राहायला बघतो. कसं राहायला बघतो, परपेंडिक्युलर. मग मला सांगा, हा जर FR बार येत असेल आणि ह्याला जर कसं पाहिजे असेल, परपेंडिक्युलर, तर टँजंट असा आहे ना, टँजंट नेहमी इक्विलिब्रियमसाठी कसा असतो, FR ला कसा असतो, परपेंडिक्युलर. आणि हा जर टँजंट पाहिजे असेल तर ए सारखे मोलेक्युलला कुठं शिफ्ट व्हायला लागतं, वर शिफ्ट व्हायला लागतं. बघा, हा जर टँजंट पाहिजे असेल, हा टँजंट का, तर इक्विलिब्रियमसाठी, फॉर इक्विलिब्रियम, रिझल्टंटला टँजंट हा नेहमी कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. आणि टँजंट जर इथं पाहिजे असेल तर ए सारख्या मोलेक्युलला कुठं शिफ्ट व्हावं लागतं, वर शिफ्ट व्हावं लागतं. आणि ए सारखे मोलेक्युल जर वर शिफ्ट झाले तर कुठला शेप झाला बघा, आंतरवक्र शेप झाला. म्हणजेच काय झाला, इट इज कॉल्ड एज कॉन्केव्ह शेप झाला. कुठला शेप झाला, कॉन्केव्ह शेप झाला. म्हणून इन केस ऑफ लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड, त्या केसमध्ये लिक्विड इन क्वांटिटी सॉलिड आलं की कुठला शेप असतो, कॉन्केव्ह शेप असतो, बरोबर. आणि मला सांगा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठनं मोजतो आपण, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लिक्विडच्या आतून टँजंट पर्यंत, म्हणजे हा झाला 90 पेक्षा लहान झाला, हा झाला आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स कव्हर झालेत. एक म्हणजे पार्शियली वेट्सच्या बाबतीमध्ये शेप कॉन्केव्ह का असतो, तो एक झाला. दुसरी केस म्हणजे याच्यामध्ये याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय असतो, ॲक्यूट का असतो, 90 पेक्षा लहान का असतो. लक्षात आलं. याच्यामध्ये मी काय सांगितलं ते अनेकदा सांगतो. पहिली केस कुठली घेतली आपण, लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड, ही केस आहे, म्हणजेच केरोसिन विथ ग्लास. त्या केसच्या बाबतीमध्ये हे महत्वाचं आहे बघा, ऍडझिव्ह फोर्स इज ग्रेटर, रिझल्टंट ऍडझिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोएझिव्ह फोर्स. मग हा ऍडझिव्ह फोर्स हा कोएझिव्ह फोर्सच्या पेक्षा कसा दाखवलाय बघा, मोठा दाखवलाय. मग अशा वेळेला 2 व्हेक्टरचा रिझल्टंट आपण पॅरालोग्रामनं काढलाय. मग त्यावेळेला पॅरालोग्राम कम्प्लीट केला, त्यावेळेला ह्याचा डायगोनलच काय झाला, रिझल्टंट, बरोबर. मग हा डायगोनल कुठे गेला, लिक्विडच्या बाहेर, सॉलिडमध्ये गेला.
एक वाक्य महत्वाचं आहे, इक्विलिब्रियमसाठी नेहमी रिझल्टंट फोर्सला टँजंट कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. मग ह्याला हा जर रिझल्टंट असेल त्याचा परपेंडिक्युलर इथे गेला आणि हा जर टँजंट पाहिजे असेल तर थोडक्यात ए सारख्या मॉलिक्युलला काय शिफ्ट झालं पाहिजे, वरती शिफ्ट झालं पाहिजे. आणि वर जर शिफ्ट झालं तर शेप कुठला झाला बघा, वर जर शिफ्ट झालं तर शेप कुठला झाला, कॉन्केव्ह शेप झाला. म्हणून इन केस ऑफ लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड, त्या केसमध्ये आपल्याला शेप कुठला मिळतो, लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड असेल तर कॉन्केव्ह शेप मिळतो. आणि हा टँजंट आहे, इथनं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आतनं मोजलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, ॲक्यूट असतो. लक्षात हे झालं पहिल्या केसचं उत्तर की शेप कॉन्केव्ह काय आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट काय. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात सांगितलं. आता दुसरी केस बघूया. दुसरी केस कुठली आहे की लिक्विड विच डज नॉट वेस्ट द सॉलिड. कुठली केस घेऊ आपण, लिक्विड विच डज नॉट वेस्ट द सॉलिड. म्हणजे कुठले एक्झाम्पल बघा, आठवा, मर्क्युरी विथ ग्लास. मग ह्या केसच्या बाबतीमध्ये काय होते बघा. आता ह्या केसच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं, म्हणजे जे डज नॉट वेट असतात त्यांच्या केसमध्ये ॲड्युसिव्ह फोर्स स्मॉल आहे आणि कोहेसिव्ह फोर्स मोठा आहे. बघा, ॲड्युसिव्ह फोर्स स्मॉल आहे आणि कोहेसिव्ह फोर्स मोठा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ॲड्युसिव्ह फोर्स हा लहान दाखवलाय, ॲड्युसिव्ह फोर्स काय दाखवलाय, लहान, आणि कोहेसिव्ह फोर्स काय दाखवलाय, मोठा दाखवलाय. लक्षात आलं. म्हणजे इन केस ऑफ लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड, त्या केसमध्ये ॲड्युसिव्ह फोर्स इज स्मॉलर दॅन कोहेसिव्ह फोर्स. मग त्या केसमध्ये काय होणार सांगा, ॲड्युसिव्ह फोर्स स्मॉलर दाखवलाय, कोहेसिव्ह फोर्स वेक्टर मोठा दाखवलाय. आता ह्याचा जर पॅरॅलॉग्राम कंप्लीट केला तर ह्याचा रिझल्टंट डायगोनल वरती कुठे येतो, लिक्विडच्या आत आलाय. बघा कुठं आलाय, लिक्विडच्या आतमध्ये झाला. हा झाला त्याचा रिझल्टंट. डायगोनल हाच काय असतो, रिझल्टंट असतो. बरोबर. मग मगाशी मी वाक्य सांगितलं, इक्विलिब्रियमसाठी टँजंट नेहमी कसा असतो, सरफेसचा टँजंट लिक्विडचा कसा असतो, रिझल्टंटला परपेंडिक्युलर. मग ह्याला परपेंडिक्युलर पाहिजे असेल तर टँजंट इथं गेला आणि हा जर टँजंट पाहिजे असेल तर ए सारख्या मॉलिक्युलला खाली शिफ्ट व्हावं लागतं. बघा, ए सारख्या मॉलिक्युलला काय व्हावं लागतं, खाली शिफ्ट. आणि खाली जर शिफ्ट झालं तर कुठला आकार झाला, कॉन्व्हेक्स आकार झाला. खाली शिफ्ट जर झालं तर कसं झालं, कॉन्व्हेक्स झालं. म्हणून इन केस ऑफ लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड, बरोबर, कुठला शेप असतो त्या ठिकाणी, कॉन्व्हेक्स शेप असतो. कुठला शेप असतो, कॉन्व्हेक्स. आता ह्या केसमध्ये टँजंट बाहेर गेला बघा, मग आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठनं मोजतो, सरफेस पासून. मग हा 90 पेक्षा काय झाला, जास्त झाला. म्हणून त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, ऑप्टूस आहे. 90 पेक्षा काय जास्त. सॉलिड कडनं मोजायचं, सॉलिड सरफेस पासून मोजायचं लिक्विडच्या साईडनं. त्यामुळे इथं जर मी मोजलं तर हा 90 पेक्षा काय झाला, जास्त झाला. कारण आता हा लिक्विडच्या बाहेर गेला टँजंट, बरोबर. कारण रिझल्टंट इथं मिळाला, ह्याला परपेंडिक्युलर म्हणजे इथं झालं इक्विलिब्रियमसाठी. आणि हा जर टँजंट पाहिजे असेल तर ए सारख्या मॉलिक्युलला खाली शिफ्ट व्हावं लागते. कुठे शिफ्ट व्हावं लागते, खाली. मग खाली शिफ्ट झालं की शेप कुठला मिळाला बघा, कॉन्व्हेक्स शेप मिळाला. म्हणजे पहिलं आन्सर कुठलं झालं, इन केस ऑफ लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड, त्या शेपमध्ये कॉन्व्हेक्स शेप का असतो, काढलं टँजंट बाहेर गेला त्यामुळे हा अँगल 90 पेक्षा काय आहे, जास्त आहे. म्हणून तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, ऑप्टूस आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये महत्वाचं काय, ॲड्युसिव्ह फोर्स लेस दॅन कोहेसिव्ह फोर्स. लक्षात. तिसरी केस कुठली होती सांगा. तिसरी केस होती वॉटर आणि ग्लासची, प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास. मग त्या बाबतीमध्ये जर आपल्याला बोलायचं झालं तर मला सांगा की त्या केसमध्ये आपल्याला सेमी कॉन्केव्ह मिळालं होतं. आठवतं तुम्हाला, कुठलं मिळालं होतं, सेमी कॉन्केव्ह. व सेमी कॉन्केव्हच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वाक्य म्हणजे काय असणार आहे बघा, लिक्विड मॉलिक्युल्स नियर द कॉन्टॅक्ट रिजन आर व्हेरी लेस. म्हणजे कोहेसिव्ह फोर्स जो असतो, बरोबर आहे का, तो व्हेरी लेस म्हणजे तो निग्लिजिबल आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, दोन फोर्सेस कुठले, एक कोहेसिव्ह फोर्स, दुसरा ॲडेसिव्ह. तर इन केस ऑफ लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड, की जो सॉलिडला कम्प्लिटली वेट करतो, त्या केसमध्ये कोहेसिव्ह फोर्स इज निग्लिजिबल, एफसी बार इज निग्लिजिबल. त्यामुळे तो दाखवला नाही. म्हणजे उरला कोण, फक्त ॲडेसिव्ह फोर्स. मग मला सांगा, जर एकटा उरला असेल त्याचा रिझल्टंट काय असणार आहे, तो स्वतःच असणार आहे. जर दोघा असतील तर आपण काय करत असतो, पॅरॅलॉग्राम आणि डायगोनल काढत असतो. पण हा एकटाच उरलाय, कारण अनेकदा सांगतो, लिक्विड विच कम्प्लिटली वेट द सॉलिड, म्हणजे थोडक्यात जस्ट लाईक अ वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. त्या केसमध्ये जर बघितलं तर त्या केसमध्ये कोहेसिव्ह फोर्स इज व्हेरी व्हेरी लेस आहे. त्यामुळे फक्त तो आपण काय करू शकतो, निग्लेक्ट केला. त्यामुळे उरला फक्त कोण, ॲड्युसिव्ह फोर्स. मग एक फोर्स असेल तर एकच वेक्टर असेल, त्याचा रिझल्टंट तोच असतो. त्यामुळे ह्याचा रिझल्टंट ह्याच्यावरतीच आला.
बरोबर आहे. मग आता मला सांगा, ह्याला जर परपेंडिक्युलर राहायचं असेल तर टँजंटला कसं झालं पाहिजे, बरोबर कुठं आलं पाहिजे, टँजंट बरोबर कुठे येणार आहे, सरफेस वरती येणार आहे. टँजंट कुठे येणार आहे, सरफेस वरती. कारण इक्विलिब्रियमसाठी नेहमी काय असणार आहे, रिझल्टंटला टँजंट जो आहे तो कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर असला पाहिजे. म्हणजे टँजंट बरोबर कुठं आला सांगा, इक्विलिब्रियमसाठी सॉलिडच्या सरफेस वरती. आणि ह्याला हा जर टँजंट पाहिजे असेल तर ए सारख्या मोलेक्युलला सेमी कॉन्केव्ह शेप पकडायला लागतोय. बघा कुठला शेप पकडायला लागतोय, सेमी कॉन्केव्ह. आता मला सांगा, आपण नेहमी अँगल कुठून मोजतो, सॉलिड सरफेस पासून, कुणाचा, टँजंटचा. आता टँजंट आलायच कुठं, सॉलिड सरफेसवर, त्यामुळे तिथला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे, 0 डिग्री. स्वतःचा अँगल किती असणार आहे, 0 डिग्री असणार आहे. त्यामुळं लक्षात आलं, लिक्विड विच कम्प्लिटली वेथ द सॉलिड, या केसमध्ये हा शेप सेमी कॉन्केव्ह आहे आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तिथंच आला, टँजंट सरफेसवरती आला, तेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतोय, 0 डिग्री असतोय. लक्षात आलं. तिसरी केस अनेकदा पुन्हा सांगू बघा, इन केस ऑफ लिक्विड विच कम्प्लिटली वेथ द सॉलिड, म्हणजे थोडक्यात जस्ट लाईक अ वॉटर, प्युअर वॉटर इन केस विथ ग्लास. मग अशा वेळेला कोहेसिव्ह फोर्स जो आहे, लक्षात ठेवा, कोहेसिव्ह फोर्स जो आहे तो ऍडिसिव्ह फोर्सपेक्षा अतिशय लहान असतो. त्यामुळे तो काय केलाय, निग्लेक्ट केलाय. म्हणजे उरला कुठला फोर्स, ऍडिसिव्ह फोर्स. मग एक वेक्टर असेल त्याचा रिझल्टंट कोण असतो, तोच, म्हणजे रिझल्टंट त्याच्यावरतीच आला. आणि इक्विलिब्रियमसाठी टँजंट कसा असतो, रिझल्टंटला कसा असतो, परपेंडिक्युलर. मग आता ह्याला जर परपेंडिक्युलर काढला तर टँजंट बरोबर कुठं आला पाहिजे बघा, सरफेसवरती आला पाहिजे. आणि हा जर टँजंट पाहिजे असेल तर ए सारख्या मोलेक्युलला सेमी वरती शिफ्ट व्हावं लागतं, जेणेकरून काय होईल, सेमी कॉन्केव्ह होईल. कसं होईल, सेमी कॉन्केव्ह. लक्षात आलं. म्हणून त्या केसमध्ये शेप कसा असतो, सेमी कॉन्केव्ह. आणि अँगल कोणाकोणा मोजत असतो, तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सॉलिड सरफेस आणि टँजंट. पण टँजंट येतानाच कोणावरती आलाय, सॉलिड सरफेसवर. त्यामुळे तिथून तिथला अँगल काय असतो, 0 डिग्री. त्यामुळे ह्या केसमध्ये अँगल आलं 0 डिग्री. आता मला सांगा, ह्या तिन्ही केसमध्ये तुम्हाला काय आढळलं, ह्या तिन्ही केसमध्ये तुम्हाला काय आढळलं, ज्या वेळेला लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, ज्या वेळेला लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, त्यावेळेला कुठला ना कुठला तरी शेप पकडला जातो. त्या ठिकाणी ते हॉरिझॉन्टल राहत नाही. सम लिक्विड्स इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड डू नॉट रिमेन हॉरिझॉन्टल, हे पण आन्सर झालं. तिसरं म्हणजे कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स आणि सेमी कॉन्केव्ह शेप का, ते पण आन्सर झालं. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट काय आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस काय, आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 काय, हे सगळे याच्यामध्ये कव्हर झालं. लक्षात आलं मी काय म्हटलं ते. तर व्यवस्थित बघा, फक्त लक्षात ठेवण्यासारखं बघा. लिक्विड इन केस ऑफ लिक्विड पार्शली वेट सॉलिड, याच्यामध्ये ऍडिसिव्ह फोर्स मोठा आहे, कोहेसिव्ह लहान आहे. लिक्विड विच डज नॉट वेटच्या केसमध्ये कोहेसिव्ह मोठा आहे, ऍडिसिव्ह लहान आहे. बरोबर. आणि तिसरी गोष्ट, लिक्विड विच कम्प्लिटली वेट सॉलिड, याच्यामध्ये कोहेसिव्ह व्हेरी लेस, तो निग्लिजिबल आहे, म्हणजे फक्त एकता कोण आहे, ऍडिसिव्ह आहे. लक्षात मी काय सांगितलं, याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 पेक्षा कमी आहे, म्हणजे इथं अॅक्यूट, इथं ऑब्ट्यूस आणि इथं 0 आहे. फक्त तिन्हीमध्ये कुठली कंडिशन पाळायची इक्विलिब्रियमला, नेहमी जिथं कुठं रिझल्टंट मिळेल त्याला टँजंट कसा पाहिजे, परपेंडिक्युलर फॉर इक्विलिब्रियम. आणि टँजंटला परपेंडिक्युलर राहण्यासाठी ए सारख्या मोलेक्युलला इथं काय शिफ्ट व्हावं लागलं, वरती, म्हणजे कॉन्केव्ह शेप झाला, इथं खाली म्हणजे कॉन्व्हेक्स आणि इथं सेमी कॉन्केव्ह. लक्षात व्यवस्थित 1-2दा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, म्हणजे तुमच्या ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल. ठीक आहे. लक्षात आलं. थोडंसं स्वतःची नोट्स तयार करा, म्हणजे तुमच्या ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल.